brought to you by Puneet Balan Group and Maharashtra Tourism. नमस्कार. खरं तर भुजबळ साहेबांची महाराष्ट्राला वेगळी ओळख करून द्यायची गरज नाहीये. एक जिंदादिल राजकारणी आणि त्यांच्यातला कलाकार हा नेहमी जिवंत ठेवण्यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा यश मिळवलेलं आहे आणि त्यामुळेच भुजबळ साहेबांशी गप्पा मारण्याचा योग आला की ती एक मोठी सुवर्ण संधी असते. पण भुजबळ साहेब, आत्ताच्या सगळ्या राजकारणाकडे बघितलंय गेल्या 5-10 वर्षातल्या, तर असं तुम्हाला वाटतं का की उगाच राजकारणात आलो, आपण कलाकार झालो असतो, ऍक्टर झालो असतो तर जास्त परवडलं असतं? हे खरं आहे, पण लहानपणी वेगवेगळी स्वप्न पाहत असतो. अगोदर तर मी असं मला वाटायचं की मी व्हिजिटायला असल्यामुळे मी पुढे जर्मनीला वगैरे जाईन वगैरे. त्याच वेळेला नाटकात वगैरे भाग घेतल्यामुळं आणि बऱ्याच वेळेला बेस्ट प्राईज वगैरे मिळाल्यामुळं असं वाटतं की आपलं तिथे आपण जावं. परंतु शेवटी आपण काही जरी ठरवलं तरी भविष्यामध्ये आपण एखादं वळण आपल्याला असं मिळतं आणि आपण कुठे जातो ते काय आपल्या हातात सुद्धा नसतं. ते इंग्रजीत जे बोलतात ना, मॅन प्रपोजेस गॉड ब्लेस, तसंच आहे ते. पण मी यासाठी हा प्रश्न विचारला, अलीकडे कलाकारांना कमी कष्ट घ्यावे लागतात, राजकारण्यांना जास्त कष्ट घ्यावे लागतात, सतत एका रोलमध्ये राहावं लागतं, जास्त ऍक्टिंग करावं लागते. नाही, असं आहे ना की शेवटी हे फार अभिनेता आणि नेता फार जवळ आहे ना. अभिनेत्यामध्ये सुद्धा नेता असतो. पण मला पण असं तुम्हाला वाटतं की तुम्हाला मी यासाठी विचारलंय हा प्रश्न मुद्दाम, की बघा, अभिनेत्याला थोडाच वेळ तो रोल निभवायचा असतो, नेत्याला तो 24 तास निभवायचा असतो आणि आपल्या इमोशन्स जे आहेत त्या अभिनेत्याला केवळ पडद्यापुरत्या सीमित ठेवायचे असतात. राजकारण्याला त्या इमोशन्स वेगवेगळ्या वेळेला त्याचा काय म्हणतो त्या समोर येतात. आणि म्हणून मी हा प्रश्न विचारला की ज्या वेळेला एवढे सगळं तुम्ही पक्षासाठी कष्ट करून इतक्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर सुद्धा ज्या वेळेला पहिला मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला त्यावेळेला तुमचं नाव त्यामध्ये नव्हतं, वेदना झाल्या, तुम्ही ते दाखवले नाही, तुम्ही निघून गेलात तिथून, पण काय भावना होती तुमची? नाही, अगदी स्वाभाविक आहे ते. त्याचं कारण असं आहे की मला एक तर शेवटपर्यंत कल्पना नव्हती की मी माझं ठाम मत होतं की माझं मंत्रिमंडळामध्ये शपथविधी होणार आणि त्या दृष्टीनेच मी गेलो होतो तिकडे नागपूरला. आणि एक शेवटपर्यंत नाव आलं नाही, त्यामुळे धक्काच बसला मला. त्याचं कारण असं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जेव्हा स्थापन झाला 99ला, त्यावेळेला खरं म्हणजे आम्ही दोघेच, पवारसाहेब आणि मी, आणि निवडणूकसुद्धा 6 महिने प्रिपोन झाली होती विधानसभेची. इंडिया शायनिंग त्याच्यामुळं लोकसभा, आणि त्याच्यामुळे म्हटलं ही पण लवकर घ्या. वेळसुद्धा मिळाला नव्हता जिल्हा बॉडी यंत्रणा निर्माण करण्यासाठी. आणि मग आम्ही दोघेच संपूर्ण पक्षाचं पण काम तेवढ्याच वेळेमध्ये आणि आमदार निवडून आणणं वगैरे सगळं. आणि जो बंगला माझा विरोधी पक्ष नेत्याचा होता, तिथेच सगळं काही घटना लिहिण्यापासून तर निशाणी कुठली असावी, झेंडा कुठला असावा, नाव कुठलं पाहिजे, या सगळ्यामध्ये जे आहे प्रामुख्यानं माझा आणि आमच्या मुलांचा जो आहे सहभाग होता. आणि तेव्हापासून जे आम्ही दुर्दैवाने जे आहे त्यावेळेला आम्ही एक लक्षात घ्या की विरोधी पक्ष नेता आम्ही झालो 95-96ला. त्यावेळेला शिवसेना BJP सरकार होतं आणि मी विरोधी पक्ष नेता विधान परिषद झालो. आणि त्या 5 वर्षामध्ये जे काही झालं ते जे आपल्या सिनियर तुमच्यासारखे काही लोक असतील त्यांनी आठवा. एवढं की माझ्या त्या सरकारी तो राहण्याचं घर बंगला त्याच्यावर हल्लासुद्धा झाला, मी वाचलो कसा तरी. आणि मग पुढे जे आहे अगदी निवडणुकीच्या अगोदर काही महिन्या अगोदर काँग्रेस फुटली. एक काँग्रेसचे 2 काँग्रेस आले. शिवसेना BJP एकत्र आणि काँग्रेस मात्र 2.
अशी लढाई झाल्यानंतर सुद्धा शिवसेना बीजेपीला मताधिक्य नाही मिळालं. किंबहुना काँग्रेसची 2 शकलं झाली म्हणून लवकर आता ही पण निवडणूक घेऊन टाका असं प्रमोद महाजनांपासून सगळ्यांचं म्हणणं त्यावेळेला. आणि एवढं असून सुद्धा त्यांना बहुमत मिळालं नाही, कुणालाच बहुमत मिळालं नाही. पण आम्ही दोघे परत एकत्र जर आलो तर बहुमत होत होतं आणि म्हणून मग आम्ही एकत्रित आलो. तर हे सगळं असं होत होत पुढे जे मी उपमुख्यमंत्री झालो आणि नवीन नवीन लोक पुढे येत गेले, ठीक आहे, ते पक्षामध्ये चालतं. इकडे येताना सुद्धा जे आहे सगळ्यांनी जेव्हा ठरवलं, सुरुवातीला तर मी नव्हतोच याच्यामध्ये, 14ला प्रयत्न झाले बीजेपी बरोबर जायचे, 17ला झाले, 19ला निवडणुकीच्या अगोदर झाले, 19ला निवडणुकीच्या नंतर झाले. पण नंतर जेव्हा मला असं कळलं की असं सगळं चाललेलं आहे आणि मग सगळ्यांच्या सह्या झाल्या सगळ्या आमदारांच्या की आपल्याला जायचं. सगळ्यात सिनियर असल्यामुळे बाबा तुम्हीच पवार साहेबांबरोबर बोला म्हणून ते नेहमीच मला पुढे करायचे. आणि मी पण थोडेसे माझ्यावर साहेब नाराज झाले, पण मी पण पुढे आपलं जात राहिलो. आणि मग शेवटी जे आहे आता ती तुम्ही मोठी कथाच आहे. शेवटी साहेब साहेबांनी हो म्हटलं, मी राजीनामा देतो, तुम्ही सुप्रियाताईंना अध्यक्ष करा, मग तुम्ही जा, अमुक तमुक सगळं झालं. त्यांनी कुठे जायचं भेटायचं तिघांची नियुक्ती केली, सगळं झालं आणि परत गडबड झाली. आता हे सगळं जे असं व्हायला लागलं आणि मग सगळ्यांनी ठरवलं की आपण जाऊया. त्यावेळेला मीच पुन्हा एकदा म्हटलं ठीक आहे जाऊया आपण. आता एवढं सगळं केल्यानंतर आणि त्याच्यानंतरही तुम्हाला कल्पना आहे की निवडणुकीच्या अगोदर मागच्या ऑक्टोबरमध्ये जे अचानक ओबीसी विरुद्ध मराठा, मागासवर्गीय विरुद्ध मराठा अशी एक लढाई उभी करण्याचा प्रयत्न झाला. ते जालन्याचे जरांगे पाटील, हां, तर त्यावेळेला सुद्धा अख्खं बीड पेटल्यानंतर आमदारांची घरं जाळली, लहान मुलं वाचली कशी तरी ती एक मोठी कथा आहे. मी स्वतः गेलो, मी पाहिल्यानंतर म्हटलं हे तर फारच झालं. लोकांची हॉटेलं जाळली, आमदारांची घरं जाळली, पवारसाहेबांचं राष्ट्रवादीचं ऑफिस जाळलं, त्या जयदत्त क्षीरसागराची शिक्षण संस्था जाळली. आणि मग म्हटलं मी आता गप्प बसणार नाही. 16 नोव्हेंबरला मी राजीनामा दिला मंत्रिपदाचा, कारण मला माहिती आहे की मला सरकारच्या विरुद्ध बोलावं लागेल, उभं राहावं लागेल. आणि 17 तारखेला मी जालन्याला जाऊन ओबीसी एल्गारची रॅली घेतली. अर्थात नंतर फोनवरून त्यांनी सांगितलं असं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी की तुम्हाला काय बोलायचं ते बोला, मांडा तुमचे विषय, परंतु राजीनामा बोलू नका. आम्ही म्हटलं नाही बोलणार. पण त्यावेळची सुद्धा लढाईचा पण आठवा, 3-3, 4-4 लाखाच्या आम्ही सभा घेतल्या, त्याही सभा घ्यायच्या की ज्यावेळेला कोणी बोलत नव्हतं. आता हे असं त्याचा नक्कीच फायदा झाला. ओबीसीची मतं जी आहेत ही महायुतीकडे वळवण्यामध्ये त्याचा निश्चितपणे फायदा झाला. आता हे सगळं झाल्यानंतर अचानक अशा रीतीने नाव जेव्हा बाजूला माझं जे ठेवण्यात आलं तेव्हा त्रागा निर्माण होणं मनामध्ये स्वाभाविक होतं ना. भुजबळ साहेब, तुम्ही त्यावेळेस म्हणाला होता की जहाँ नहीं रहना वहाँ नहीं रहना, पण जहाँ नहीं चैना वहाँ नहीं रहना. तर या वेदनेमागे नेमकं कोण होतं तुम्हाला असं वाटतं? कारण तुम्ही जे काही केलं, जो संघर्ष केला त्याचा फायदा झाला, सरकार पुन्हा प्रस्थापित झालं, पण तुम्हाला मात्र वगळण्यात आलं. आणि त्यानंतर काही गाठीभेटी झाल्या सागरवरती. तुम्ही देवेंद्र फडणवीस यांना भेटला आणि धनंजय मुंडेंची जागा जेव्हा रिक्त झाली त्यावेळेस तुम्ही त्या जागेवरती आम्हाला पुन्हा एकदा दिसला. आम्ही असंही तुमच्याकडे पाहतो की राजकारणातले कमबॅक करणारे सगळ्यात पॉवरफुल नेते कोण, तर ते छगन भुजबळ. नेमकं हे कमबॅक करण्याचं सूत्र हे काय आहे? आता ते सूत्र काय आहे ते मला काय माहिती. ते ज्यांनी ते निर्णय घेतले ती मंडळी, त्यांना तो प्रश्न विचारा तुम्ही. पण ठीक आहे की मला जेव्हा त्यांनी सांगितलं की आता तुम्हाला शपथ घ्यायची, तर मी घेतली शपथ. ठीक आहे. मग त्याच वेळेस चलो देर आहे दुरुस्त आहे,
माझ्या बाबतीत म्हणा किंवा त्यांच्या बाबतीत म्हणा. पण आता मंत्रिमंडळात ट्युनिंग चांगलं कोणाशी जमतं, अजितदादांशी की देवेंद्र फडणवीसांशी? काय ट्युनिंग जास्त चांगलं कोणाशी जुळतंय तुमचं? अरे माझं फडणवीस साहेबांबरोबर, अजितदादाबरोबर, एकनाथराव शिंदे बरोबर, युतीचे सगळे आमदार आणि विरोधी पक्षाचे सुद्धा सगळे आमदार सगळ्यांबरोबर चांगले आहे. त्यातल्या त्यात फडणवीसांशी जास्त जुळतं. ते जुळतं म्हणजे असं आहे ना की मुख्यमंत्री आहेत ना. आता समजा मुख्यमंत्री आले ताबडतोब तर तुम्ही आम्हाला सांगा ना, तुम्ही खाली जा, आता मुख्यमंत्र्याच्या अगोदर घेतो. मग त्यांचा तो मान सन्मान आहे, तो द्यायलाच पाहिजे ना त्यांना. आणि का देऊ नये? ते आपल्याशी आमच्याशी चांगलं वागतात, सगळ्यांना सांभाळून घेतात, तर आपण चांगलं वागलं पाहिजे. आपण प्रत्येक वेळेला काय लढाईच करायला पाहिजे असं थोडेच. काही गोष्टी जर गोडी गुलामीनं सांगून जर होतात तर प्रत्येक वेळेला लढाई करायचं कारण काय? ज्यावेळेला लढा करायचा तेव्हा लढा सुद्धा घेतला अंगावर. असं काय नाही, बीजेपीच्या विरुद्ध सुद्धा फार लढलो. पण तुम्हाला तुमचा मोदी पक्ष जो साहेबांच्या आहे विरुद्ध मी अनेक वेळा जे आहे त्यांना सुद्धा विरोध केलेला. तर लढायच्या वेळेला लढायचं. प्रत्येक वेळेला आपल्या लढतोय आपला कशासाठी? तुमची जर कामं होत आहेत व्यवस्थित जी पाहिजे तुम्हाला, संपला विषय. पण ज्या वेळेला सेक्युलर पक्ष म्हणून तुम्ही महायुतीमध्ये आहात त्यावेळेला किमान समान कार्यक्रम असा असतो की एकमेकांच्या मतदारांना जनरली दुखावू नये, धक्का लावू नये. पण भाजपच्या नेत्यांकडून सतत वक्तव्य होतात ती अल्पसंख्याकांच्या विरोधातली वक्तव्य होतात. नितेश राणे असतील, गोपीचंद पडळकर असतील किंवा आता नव्यानं हिंदुत्ववादी नेते असतील, ते राज्यभर जाऊन अशा पद्धतीची वक्तव्य करतात. तुम्हाला असं वाटतं की या सरकारमध्ये राहून राष्ट्रवादी हा ज्या पक्षाची प्रतिमा, जी सेक्युलर प्रतिमा आहे, ती प्रतिमा पुढच्या काही 3-4 वर्षामध्ये कायम राहील, जेव्हा की तुमचे नेते त्याच्याबद्दल काहीच बोलत नाहीत, त्याच्याबद्दल काही भूमिका, ठोस भूमिका घेत नाहीत? असं आहे की नाही, शेवटी पक्ष सुद्धा जे आहे त्यांचं सुद्धा मतपरिवर्तन तर होतच असेल. एक काळ असा होता की ज्या वेळेला मी सांगितलं की मंडल आयोगाला आपण सपोर्ट करायला पाहिजे, त्यावेळेला शिवसेनेने विरोध केला होता, बाळासाहेब ठाकरेंनी केला होता ना. कदाचित त्यावेळेला बीजेपी पण त्यांच्याबरोबर असेल. पण त्यानंतर आता जर आरक्षण म्हटल्यानंतर शिवसेना जे उद्धवजी ठाकरे पण विरोध करत नाहीत, बदल. बीजेपी पण विरोध करत नाही, हा बदल आहे ना. आणि राष्ट्रवादी बदलली. त्यानंतर जे आहे की आता सुद्धा जे आहे सगळ्यांना जर व्यवस्थित जर तिकीटं देण्यापासून तर निवडून आणण्यापर्यंत आणि पुढे तुमच्या मंत्रिमंडळात घेण्यापर्यंत सर्वसमावेशक अशा पद्धतीनं जर कोण पावलं टाकत असेल तर आम्हाला आणखीन काय पाहिजे? एवढंच नव्हे तर मी आज 91 पासून जे आहे आमच्या प्रत्येक समता परिषदेच्या रॅलीमध्ये पहिली मागणी आमची होती की जात गणना करा. ज्यासाठी आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो, ज्यासाठी खासदार त्यावेळेला समीर भुजबळ, गोपीनाथराव मुंडे यांना घेऊन उभे राहिले. 100 खासदार उभे राहिले त्यांच्या पाठीमागे आणि प्रणव मुखर्जींनी सांगितलं करतो म्हणून. परंतु जे करायला पाहिजे ते न करता ते थोडक्यात म्हणजे आम्हाला कात्रजचा घाट दाखवला. ती जातगणना जी आहे 2011 पासून जी सेन्सस कमिशनरच्या मार्फत होणार होती, त्याऐवजी त्यांनी काय केलं, प्रत्येक राज्याला सांगितलं की तुम्ही गावची असेल तर ग्रामविकास खात्याने करायचं, शहरातली असेल तर नगर विकास खात्याने करायचं. आणि त्यामध्ये काहीच हाताशी लागलं नाही. पण याच्यामध्ये आणि मग भुजबळ साहेब आता जर ते म्हणतात की जात गणना मी करणार, आता काँग्रेसचे राहुल गांधी पण म्हणतात की जात गणना करणार. आता एक काळ असा होता की काँग्रेसचा सुद्धा ओबीसी आरक्षणाला काही पाठिंबा होता अशातला भाग नाही. कालेलकर, जेव्हा कालेलकरांचा रिपोर्ट आला त्यावेळेला काँग्रेसचं सरकार होतं. रिपोर्ट होकार अर्ज आल्यानंतर सुद्धा झालं नाही. मंडल आल्यानंतर सुद्धा, मंडल कमिशनचा अवॉर्ड मिळाल्यानंतर सुद्धा 10 वर्ष काँग्रेसचं सरकार होतं, नाही झालं. शेवटी व्ही.पी. सिंगन आल्यानंतर मग ते झालं. आता इतिहास आहे ना या सगळ्या याच्यामध्ये. आता परंतु मतपरिवर्तन काँग्रेसचं सुद्धा झालं की नाही, झालं पाहिजे. असं आहे की जसं लोकांची शेवटी पक्ष म्हणजे काय? पक्ष म्हणजे काय बोर्ड? पक्ष म्हणजे काय फक्त पक्षाचं ऑफिस? पक्ष म्हणजे तुम्ही आम्ही जे कार्यकर्ते किंवा नेते, आणि त्यांचं मतपरिवर्तन होऊ शकतं ना. मतपरिवर्तन झालंय ना, ते होत आहे त्यांचं. ते काँग्रेसचं पण झालं. पण तुमचे नेते हिंदुत्ववादी होऊ लागले त्याच्यामध्ये. जातीय जनगणना करा काँग्रेसचं पण झालं.
मोदी साहेबांनी सुद्धा सांगितलं की आम्ही जात गणना करणार. बस आम्हाला, मी जे 91 पासून हातामध्ये काम घेतलं की हा जो पिछडा घटक आहे त्याच्यासाठी लढायचं, आणि जो या देशातला सगळ्यात मोठा घटक आहे 54% आहे, त्याला सुद्धा लोक चॅलेंज करतात. बिहारमध्ये तो 63% निघाला, पण 54% तर आहेच. मग अशा वेळेला याच्यामध्ये फक्त एक मुंडे किंवा एक भुजबळ म्हणजे काही तो समाज नाही. एक लक्षात ठेवा, करोडो लोक आज सुद्धा जे आहे त्यांच्या गावागावातून महिला, मुलं बाळ शिक्षणासाठी, नोकरीसाठी रात्रंदिवस उन्हा पावसामध्ये कष्ट घेत आहेत. भटके, विमुक्त, त्यांची तर काही सोयच कुठे नाही. हे सगळे त्या ओबीसीमध्ये आहेत. 374 जाती तर आता फक्त महाराष्ट्रात आहे. आणि मग अशा वेळेला यांच्यासाठी तर आपण काहीतरी करायचं, हे जेव्हापासून ठरवलं तेव्हापासून पवार साहेबांचे सुद्धा मी आभार मानतो. अनेक वेळेला आभार मानले. का तर जे व्ही.पी. सिंग यांनी जो अवॉर्ड ॲक्सेप्ट केला, आपला मंडल आयोग, त्याची पहिली अंमलबजावणी पवार साहेबांनी मुख्यमंत्री असताना केली महाराष्ट्रामध्ये. आणि ओबीसी समाजाला 27% ने 30% आरक्षण दिलं, नोकरीमध्ये दिलं, शिक्षणात दिलं आणि राजकारणात सुद्धा दिलं. त्यांचा सुद्धा मी आभारी. आणि म्हणून तर मी त्याच्यानंतर सुद्धा म्हणजे 94-95 मध्ये त्यांनी तो निर्णय घेतल्यानंतर 99 मध्ये सुद्धा जेव्हा 2 शकलं झाले तेव्हा काँग्रेसच्या सर्व नेत्यांनी दिल्लीला या, तुम्ही जाऊ नका तिकडे, तरी सुद्धा मी पवार साहेबांबरोबर राहिलो. याचं कारण त्यांनी ओबीसीवर आणि ज्या गरीब लोकांवर सगळ्यांवर जे एक प्रकारचे उपकार आमच्यावर केले, भुजबळ आणि साहेब, त्यांच्याबरोबर तुम्ही, राहिलो. या संदर्भात बोलत असताना तुम्ही अनेकदा उल्लेख केला काँग्रेस फुटली, विभक्त झाली. मला वाटतं तुम्ही असे नेते आहात जे शिवसेनेमध्ये होते, जे राष्ट्रवादीमध्ये होते. हे दोन्हीही मोठे पक्ष महाराष्ट्रातले हे विभक्त झालेले आहेत, त्याची 2 शकलं पडलेली आहेत आणि कौटुंबिक कारणांमुळे ते झालेलं आहे. आणि तुम्ही ह्या दोन्हीही परिवाराच्या अगदी जवळचे होता. हे सगळं बघत असताना एकतर तुमच्या मनात काय चाललं होतं, आणि पुन्हा एकदा हे विभक्त झालेले 2 गट जे आहेत पक्षांचे ते एकत्र येतील का, किंवा राष्ट्रवादी काँग्रेस जे 2 गट झालेले आहेत ते एकत्र येण्यासाठी भुजबळ स्वतः प्रयत्न करतील का? हे पहा, मी मागेच सांगितलं की दोन्ही ठाकरे बंधूंना जे मी जे लहान असल्यापासून आणि म्हणजे मी फार जवळ असायचो त्यांच्या सगळ्यांच्या साहेबांच्या, तेव्हापासून मी ओळखतो. आणि राज आणि राजचा दादू म्हणजे उद्धव, ह्या दोघांनी जे आहे पहिल्यासारखं एक राज वगैरे सगळे त्यांना दादू दादू म्हणायचे, हे सगळे एकत्र यावे. मला सुद्धा वाटतं अजितदादा आणि शरद पवार एकत्र. परंतु ही तुमची आमची काही लोकांच्या मनातली जी आहे, ज्याला आपण विशफुल थिंकिंग म्हणतो, की हे असं व्हायला हवं, पण राजकारणामध्ये आपण जे ठरवतो तसंच होतं अशातला भाग नाही. म्हणून मला आज सुद्धा मी तुम्हाला सांगतो की हे दोन्ही ठिकाणी होणं मला आज तरी शक्य वाटत नाही. का? तर का त्याला उत्तर, कारण मनोमिलन हे एक कारण असतं, राजकारण हे दुसरं मोठं कारण असतं. की दोन्ही कारणातून ज्या वेळेला ते बाहेर पडतील आणि योग्य प्रकारे येतील जवळ, त्यावेळेला ते होईल. पण हे जर शक्य झालं असं गृहीत धरलं तर त्याचा फटका महायुतीला बसेल असं तुम्हाला वाटतं का, येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत? बाबा, ह्या जर तरला ठीक आहे, एक जर तर झाल्यावर त्याच्या जर तर किती जर तर तसा असं झालं तर काय होईल, तसं झालं तर काय होईल. ज्या ज्या गोष्टी होणार नाहीत अशा वाटल्या त्या महाराष्ट्रात आतापर्यंत घडलेल्या आहेत. मागच्या 10 वर्षाचे अनेक उदाहरणं आहेत. नाही, असं आहे की पक्ष घडतात, पक्ष बिघडतात, लोक घडतात, लोक बिघडतात, हे तर सामान्यपणे चालूच असतं. परंतु आपल्याला जे वाटतं ते सगळंच काही प्रत्यक्षात येतं अशातला काही भाग नाही. मनात काही जरी असलं तरी. पण सध्या जे मला वाटतं एकूण अभ्यास, की दोन्हीकडे ना ठाकरे परिवार ना पवार परिवार एकत्र येणं अजिबात मला शक्य वाटत नाही. जसे राजकारणी तसे ते रसिक सुद्धा आहेत आणि त्यामुळे हा प्रश्न विचारणं फार गरजेचं आहे की साहित्य असेल, कला असेल, भाषा असेल, याबद्दल एक वेगळा जिव्हाळा आहे भुजबळांच्या मनात कायम. आणि सध्या जो वाद महाराष्ट्रात सुरू आहे भाषेवरून,
तिसरी भाषा ही शाळेत आणली जावी आणि विशेषतः ती हिंदी असावी, ऐच्छिक जरी असली तरी. याबाबत भुजबळांचं वैयक्तिक मत काय? असं आहे ना की मी तर एक टाइम मी जेव्हा शिकलो म्युन्सिपाल्टी शाळेत, माझगावच्या म्युन्सिपाल्टी ती शाळेत, शाळा साहेब बंद पडायला आली आहे. मला आत्ताच कोणीतरी नाही बाहेर शाळा बंद सांगितलं पण पडली. माझगावच्या. त्यात बिल्डिंग पाडली आणि नवीन शाळा तिथे काहीतरी म्हणजे नवीन बिल्डिंग बांधली, तिथे ती शाळा होती. अर्थात मग आता आणखीन काय उलट पालट झालं असेल तर मला कल्पना नाही. परंतु तिथे जे आहे, मी चौथीत असताना माझ्या शिक्षकांनी सांगितलं की इथे बंबई हिंदी सभा म्हणून एक हिंदी प्रचार सभा आहे, दर रविवारी हिंदी शिकवतात, तू तिकडे ये. मी तिथे जायला लागलो. मी हिंदीच्या काही परीक्षासुद्धा पास झालो आणि तुम्हाला पुढे जातो मी प्रचारकसुद्धा झालो. त्यावेळेला हिंदी शिकवण्यासाठी देशभरामध्ये वेगवेगळ्या संस्था निर्माण झाल्या. 47 सालामध्ये दक्षिण भारत हिंदी प्रचार सभा वगैरे वगैरे वगैरे. तर महात्मा गांधी आणि त्यांचे जे जवळपासचे लोक होते त्या सगळ्यांनी हे प्रयत्न सुरू केले होते. आणि आज मी जवळजवळ 30 वर्ष त्याच संस्थेचा मी प्रमुख आहे. प्रश्न असा आहे की आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केले की हिंदी लोकांनी शिकलं पाहिजे वगैरे वगैरे वगैरे. परंतु एक लक्षात घ्या, जे आमच्या ह्या प्रचार सभेने जे झालं नाही ते बॉलिवूडने केलं, ते अमिताभ बच्चनने केलं, ते शाहरुख खान, सलमान खान, दिलीप कुमार यांनी केलं. आणि घराघरातून हिंदी आज सगळ्यांना येतं. ते सिरियल्स, सिनेमा ते खेड्याखेड्यात पोहोचले. त्याच्यामुळे सगळे हिंदी समजतात. फार अगदी शुद्ध हिंदी बोलता येत नसेल, पण बंबईया हिंदी ज्यांना आपण म्हणतो ते आता बोलतात असं. आणि मराठी मनुष्य सुद्धा आता असं ना, म्हणजे एखाद्या टॅक्सीत दादर आहे काय की तू असंच विचारताय. आता काय करायचं? एक लक्षात घ्या, त्यावेळेला अमिताभ बच्चनची ज्या सिनेमाची पोस्टर्स फाडली होती बँगलोरमध्ये, पण आता बॉलिवूड तिकडे चालतो, तिकडचा पुष्पा इकडे चालतो. चला, माझं काय म्हणणं की आता याच्यावर इथे जास्त प्रेशर तुम्ही देण्याऐवजी मराठी भाषा ही प्रथम चांगली आलीच पाहिजे. हिंदी येईल ना, हिंदी करा, पण एकदम करायची का चौथीपासून करायची, एवढाच मुद्दा आहे. विरोध नाहीच आहे, हिंदीला विरोध नाही. हिंदीला विरोध असता तर हिंदी बॉलिवूड या महाराष्ट्रामध्ये रुजवलंच नसतं. पण तो भाग नाही राहिला. आणि बाळासाहेब ठाकरेंनी सुद्धा या बॉलिवूडच्या अनेक लोकांना जे आहे कवेमध्ये घेतलं, त्यांच्या बाजूने उभे राहिले. हे अशी अनेक उदाहरणं तुम्हाला देता येतील. तर माझं म्हणणं एवढंच आहे, आता ज्यांना शिकायचं ते शिकतात. मी एक उदाहरण तुम्हाला सांगतो. माझ्या मतदारसंघामध्ये अंदरसूल म्हणून एक तालुका आहे, आणि तो म्हणजे तुम्हाला नाव पण ऐकलं नसेल. तिथे जिल्हा परिषदेची शाळा आहे. मला मागच्या 15 दिवसापूर्वी तिथे लोक घेऊन गेले. 25-30 मुली अशा होत्या की ती जापनीजमध्ये बोलत होत्या, आणि दुसऱ्या 25-30 होत्या तर जर्मनीमध्ये. तर 2-3 मुली आल्या त्या 6वी-7वीच्या असतील, त्या इंग्लिशमध्ये येऊन तो लॅपटॉप खोलून तो असं ॲप कसा करायचा आणि काय करायचं, मग काय होणार आहे ते मला शिकवत बसल्या होत्या. मी अचंबित झालो. जिल्हा परिषदेची शाळा, तुमच्या लोकांना सांगा, जा आणि पहा. तिथे त्या मुली म्हणजे असतील 5वी, 6वी, 7वीच्या असतील कदाचित, शिकल्या. म्हणजे ज्याला जे जे वाटेल ते शिकतील. आता सध्या हिंदी मराठी शिकलंच पाहिजे, आग्रह आहे, चांगली गोष्ट. मराठी असे आमची माय बोलली तर पहिल्यांदा ती शिका. निश्चित भुजबळ साहेबांचा अनुभव राजकारणातला, समाजकारणातला, या सगळ्या क्षेत्रातला खूप दीर्घ आहे. त्याच्यामुळे त्यांच्याशी जर गप्पा मारायच्या असतील आणि हे सगळं नीट जाणून घ्यायचं असेल आपल्याला, तर कमीत कमी अशा मुलाखतींचे आपल्याला एपिसोड्स 5-10 एपिसोड्स करावे लागतील. आणि तेवढं त्यांच्याकडे भांडवल खूप आहे. सांगतात कमी, त्यांनाही कंटाळा येईल, तुम्हाला कंटाळा ऐकून. पण आज बैठक या कार्यक्रमामध्ये आपल्याला वेळेचं बंधन आहे. त्याच्यामुळे भुजबळ साहेब, तुम्ही वेळात वेळ काढून आलात, मुंबई तकच्या बैठक या कार्यक्रमामध्ये आमच्याशी बोललात, गप्पा मारल्यात, आणि म्हणजे अगदी फ्लॅशबॅक देत देत तुम्ही महाराष्ट्राच्या राजकारणावरती एक काय म्हणू आपण, एक लघु चित्रपट इथं सादर केला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मला तुम्हाला बघितलं की कायम मफलर आणि हे म्हणजे आठवण होते, एखाद्या राजबिंडा जर अभिनेता असता तर कसा असता, तर तो भुजबळ साहेबांसारखा असता. त्यामुळे भुजबळ साहेब, तुम्ही आलात त्याबद्दल मनापासून आभार. आजचा या एपिसोडमध्ये आज आपण इथेच थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर, नमस्कार.